पहलगाम हल्ल्यानंतर सगळ्यांनाच अंदाज आला की काहीतरी मोठं घडणार आहे। कारण भारत पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोलवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर बंदुका ताणल्या गेल्या। क्षेपणास्त्र शत्रूंच्या टार्गेटच्या दिशेने वळवण्यात आली आहेत। सीमेवर छोट्या छोट्या चकमकी झडतायत। समुद्रात आणि आकाशात फायटर विमानं घिरट्या घालतायत। सीमेवर हळूहळू युद्धाचे ढग जमू लागलेत। दोन्ही देशातला अभूतपूर्व तणाव स्पष्ट जाणवतोय। त्याचवेळी वेगवेगळ्या माध्यमातून दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये सायकोलॉजिकल वॉर सुद्धा सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर आज उच्चस्तरीय बैठकीच्या नंतर सैन्याला कारवाई करण्याचे आदेश दिलेत। एक प्रकारे मुभा दिली आहे। त्यामुळे आपल्यावर हल्ला केला जाऊ शकतो असा कांगावा करत हवा टाईट झालेला पाकिस्तान युद्धाची आणि अण्वस्त्रांची भाषा करू लागलाय। अशावेळी जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी राजनैतिक मुत्सद्दीगिरी सुरू आहे। तर देशात पहलगामचा बदला घ्या म्हणत दहशतवाद्यांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत। ही वेळ देशासाठी उभं राहण्याची आहे। आपल्या देशाचा इतिहास आहे की राष्ट्रीय संकट काळात भारतातले राजकीय पक्ष मतभेद विसरून एकत्र उभे राहतात। त्यामुळे देशाची एकता आणि सामर्थ्य जगाच्या समोर दिसतं। संकटानंतर राजकीय चर्चा किंवा आरोप प्रत्यारोप हे सुरू राहतील, त्याची चिकित्सा होत राहील, पण संकट काळात एकी हा मुख्य संदेश असतो। पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेते म्हणून अतिशय संयत आणि सकारात्मक भूमिका घेत सरकारच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा दर्शवला। तिकडे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी तर आपण अशा काळात हलकं राजकारण करणार नाही, देशाच्या सोबत उभं राहू असं ठणकावून सांगितलं। पण काँग्रेसच्या काही नेत्यांचं या सगळ्या परिस्थितीत ताळतंत्र सुटत चाललंय का? देशाच्या पंतप्रधानांचा हेडलेस अर्थात डोकं नसलेला फोटो टाकून काँग्रेस काय मेसेज देऊ पाहताय? कारण मोठा वादंग निर्माण झालाय। आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठलंय। हे योग्य आहे का आज देशासाठी? याची करणार आहोत आपण चर्चा, पण त्याआधी बघूया खास रिपोर्ट। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातलं वातावरण तापलेलं आहे। दहशतवाद्यांच्या कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी जोर धरतेय। 26 निष्पाप नागरिकांनी या भ्याड हल्ल्यात आपले जीव गमावले। पण अशा संवेदनशील वेळीही देशातलं राजकारण मात्र थांबायचं नाव घेत नाहीये। काँग्रेसनं ट्विटरवरती शेअर केलेल्या एका फोटोमुळे राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा नवीन डाव रंगलाय। या फोटोला जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसनं पंतप्रधानांच्या मौनावरती काही सवाल उपस्थित केलेत। खड़गे जी ने मांग की थी, राहुल जी ने मांग की थी, मैंने मांग किया था कि सर्वदलीय बैठक बुलाया जाए प्रधानमंत्री के नेतृत्व में। प्रधानमंत्री नहीं, हालांकि प्रधानमंत्री आए 24 तारीख को वापस और बिहार में चुनावी भाषण देने के लिए चले गए। चुनावी भाषण के लिए वक्त है उनको, पर सर्वदलीय बैठक में आने के लिए उनके लिए मौका नहीं, वक्त नहीं है क्या? दिलचस्पी नहीं है क्या? काँग्रेसनं शेअर केलेल्या फोटोमध्ये कुणाचाही चेहरा दिसत नसला तरी या फोटोतल्या व्यक्तीचा पेहराव पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मिळता जुळताय। काँग्रेसची ही खोचक पोस्ट पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद अहमद हुसेन चौधरी यांनी सुद्धा शेअर केली आहे। त्यांनी या पोस्टला दिलेलं कॅप्शन अनेकांना चीड आणणार आहे। गाढवाच्या डोक्यावरनं शिंग गायब झाल्याचं ऐकलेलं, पण इथे तर मोदी साहेबच गायब झाल्याचं म्हणत फवाद अहमद यांनी एक प्रकारे भारताला खिजवलंय आणि म्हणूनच काँग्रेसच्या पोस्टवरनं तुफान वाद पेटलाय। ये कांग्रेस का असली चेहरा देश के सामने आया है। पाकिस्तानी बोल जो कांग्रेस की जुबान से निकल रहे हैं वो अच्छे नहीं है। एक तरफ आप पार्लियामेंट सेशन बुलाने की बात करते हो और दूसरी तरफ पाकिस्तान के समर्थन की भाषा बोलते हो। आपके लोग, आपके नेता एक के बाद दूसरा बयान ऐसा देते हैं और कांग्रेस का शीर्ष नेतृत्व बिल्कुल चुप्पी साध लेता है। काँग्रेसच्या ट्विटला भाजपनंही सडेतोड उत्तर दिलंय। भाजपचे नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसची बरोबरी पाकिस्तानच्या PR एजंटशी केली, तर काँग्रेसचे नेते पाकिस्तानच्या स्लीपर सेलसारखं वागतायत अशीही टीका त्यांनी केली। यांनी मोदीजींचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर आरोप केला आहे। खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि अशा या प्रसंगामध्ये
बिलकुल राजकारण करता कामा नये. सगळ्यांनी एक संघ होऊन या देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. अब कांग्रेस पार्टी का ट्वीट ठीक वैसे ही है जैसे लंदन के अंदर पाकिस्तान एम्बेसी के डिफेंस अटैची के एक्शंस थे. इन सब से यही स्पष्ट होता है कि कांग्रेस को उतनी ही पीड़ा है आज जितनी पाकिस्तान के आतंक के डीप स्टेट को पीड़ा है, क्योंकि दोनों को ये पता है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के अंडर में भारत पाकिस्तान के आतंक के आकाओं को मुंहतोड़ जवाब देगा. एकीकडे हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसनं सरकारला दहशतवाद विरोधी कारवाईसाठी पूर्ण पाठिंबा दिला. सोबतच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पहलगाम प्रकरणी सरकारच्या भविष्यातल्या कारवाईला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि पक्षाकडनं मात्र सरकार विरोधी सूर उमटत असल्याचं दिसतंय. अगदी अलीकडेच महाराष्ट्रातले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याही असंवेदनशील वक्तव्यामुळे बरीच खळबळ माजली. ये सरकार का फेल्योर नहीं है, इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नज़दीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या देशाला दहशतवादाविरोधी लढाईसाठी एकजुटीची गरज आहे. आपापसातले राजकीय हेवेदावे विसरून राजकारण्यांनी एकमत दाखवण्याची गरज आहे. शत्रूला धडा शिकवण्यासाठी हम सब एक ह्याचा संदेश देणं आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या घडीला प्रत्येक राजकीय पक्षानं आणि नेत्यानं तारतम्य बाळगत राजकीय प्रगल्भता दाखवण्याची गरज व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या विषयाची आपल्याला चर्चा करायची, आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. पण त्याआधी बघूया आज या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं, देशातल्या सगळ्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगानं काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. हे मुद्दे कुठले आहेत बघा. आज या चर्चेत आपल्याला पहिला मुद्दा, मोदींचा हेडलेस फोटो टाकणं आजच्या परिस्थितीत योग्य आहे का? टीका करण्यासाठी एरवी अनेक आपल्याकडे कारणं आहेत, त्याच्याबद्दलची ती टीका टिप्पणी चालू असते. वेळ एकी दाखवण्याची आहे की बेकी दाखवण्याची आहे? आपण जगाला काय मेसेज देऊ पाहतोय आणि त्याच्यातनं काय मेसेज जातोय याचं तारतम्य आहे का? मोदींवर टीका करताना घाई केली गेली का? खरं तर लगेच त्याच्याबद्दलची ही कारवाई म्हणजे एका क्षणात होत असते का? दोन देशामधल्या अशा गोष्टी काँग्रेसच्या फोटोनं पाकिस्तानला गुदगुल्या होत आहेत याचं भान त्यांना उरलेलं नाही का? का पाकिस्तानमध्ये ही पोस्ट व्हायरल होतीये आणि भारताला टार्गेट करण्याचं एक संधी मिळते? पहलगामवरून राजकारण सुरू झालंय का? गेली काही दिवस खरं तर सगळे बडे नेते याच्याबद्दल अतिशय संयतपणे भूमिका मांडत असताना हे राजकारण आता का केलं जाते? एक वाक्यता का नाही आहे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये? एकदा मेसेज गेला खाली की तो मेसेज जायला हवा, ते होत नाहीये का? चर्चा करूया या सगळ्या अनुषंगानं. आपल्यासोबत आज चर्चेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आहेत आणि राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर हे दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत महंत सुधीरदास सुधा आचार्य महामंडलेश्वर या चर्चेत सहभागी झालेत. सगळ्या पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो. पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे बालाजी गाडे पाटील यांच्यापासून. बालाजीराव, आज बोला. हेडलेस मोदींचा फोटो टाकून तुम्ही काय साध्य केलं? काय साध्य करायचंय तुम्हाला? नाही, मुळात आपण बोलताना आता म्हणालात की मोदींचा हा फोटो टाकणं योग्य आहे का? मला वाटतं की ह्यापेक्षा हा प्रश्न महत्वाचा राहील की पहलगाम हल्ल्याच्या नंतर प्रचाराच्या सभेमध्ये जाऊन देशाच्या पंतप्रधानांनी प्रचारकी भाषणं करणं योग्य आहे का? देशाच्या सुरक्षा यंत्रणेला ताब्यात घेऊन देशाला संबोधित करणं आणि त्यावरती मार्ग काढणं योग्य आहे, ह्यावरती चर्चा करणं फार गरजेचं आहे. आणि आम्ही म्हणलं त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? देशामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये सातत्यानं केंद्रीय सुरक्षा असेल, देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली आहे. पाकिस्तान सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करतंय, सातत्यानं अनेक शेकडो जवान आपले त्या ठिकाणावरती शहीद होत आहेत. देशाचे पंतप्रधान त्यावरती बोलत नाहीत, गायब आहेत. चीन आतमध्ये आव असून येतोय. चीन आपला भूभाग त्या ठिकाणावरती गलवान खोरे असेल, पँगोंग त्सो खोरे असेल, त्याचबरोबर
त्या ठिकाणावरती डेप्सांग असेल किंवा अरुणाचलमध्ये लोंगजू असेल, या ठिकाणावरती चायना आतमध्ये आलेला आहे आणि मग त्यावरती पंतप्रधान गायब आहेत, त्यावरती ते काही बोलायला तयार नाहीये. देशामध्ये अंतर्गत असंख्य प्रश्न आहेत. बालाजीराव, तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी त्यांनी सांगितलं की ही वेळ राजकारण करण्याची नाही आणि आज आम्ही सगळे सोबत आहोत. अगदी आता त्यांच्या भूमिकेला हे कॉन्ट्राडिक्टरी नाहीये का? ही वेळ एरवी 12 महिने 24 तास तुम्ही राजकारण करू शकता. टायमिंगच्या बद्दल मी बोलतोय. विलास सर, आपण जे म्हणालात, आमचंही तेच म्हणणं आहे. तुम्ही जे म्हणालात की ही वेळ राजकारण करण्याची नाही, आणि पहलगाम हल्ल्याच्या नंतर देशाचे पंतप्रधान काय करत होते? बिहारमध्ये जाऊन प्रचारकी निवडणुका घेत होते, अजित चव्हाण राजकारणच करत होते. अजित चव्हाण, तुम्ही करता ते राजकारण, मग तुमच्या राजकारणावर बोट ठेवलं तर चुकलं काय? हा त्यांचा सवाल आहे. विलासजी, माफ करा, असंसदीय शब्द वापरतो, पण लाज वाटली पाहिजे थोडीशी. ती याकरता वाटली पाहिजे की आपला प्रवास कुठून कुठं होत चाललेला आहे याचा विचार काँग्रेसने केला पाहिजे. पाकिस्तानातले लोक असं म्हणतात की आमची सिम्पथायझर तिथं काँग्रेस आहे, ममता बॅनर्जी आहे. हा रेकॉर्डवरचा व्हिडिओ आहे. ज्या ज्या वेळेला पुलवामाची घटना घडली, या लोकांनी अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केले की जे करायला नको होते. म्हणजे प्रत्येक वेळेला एखादी घटना जी देशाशी युद्ध पुकारल्याची असते, देशविरोधी असते, त्या घटनेनंतर काँग्रेस अशा पद्धतीनं जे राजकारण करतं ते पाहिल्यानंतर, आणि हे जे काही आक्षेप उपस्थित करतायत, मोदी पंतप्रधान आहेत देशाचे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपला दौरा अर्धवट टाकून तातडीनं आले. त्यांनी पटकन बैठक घेतली, योग्य त्या सूचना दिल्या. ज्या पद्धतीनं आज त्या ठिकाणी तपास सुरू आहे, 1,500हून अधिक लोक त्यांनी आतमध्ये घेतलेले जे संशयित होते, अशा 26 जणांच्या घरामध्ये शोध घेत असताना स्फोटकांनी त्यांची घरं पडली आहेत. प्रचंड भयभीत आहेत आतंकवाद्यांना मदत करणारे. माझ्याकडे खूप माहिती आहे, परंतु ती राष्ट्रीय सुरक्षेची असल्यामुळे मी जाहीर चॅनलवरती सांगू शकत नाही. परंतु काँग्रेसला ही सवय जडलेली आहे नको त्या ठिकाणी राजकारण करायची. मला एक आणखी सांगायचंय की एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते म्हणतात की असं करू नका, आणि काँग्रेसचे नेते ऐकत नाहीत. नंतर त्यांना माफी मागावी लागते. तुम्ही राजकारण करा, आम्ही तुमच्या राजकारणाला अनेक वेळा उत्तर दिले, तुमचे दात घशात घातलेले आहेत. परंतु देशातले निष्पाप लोक अतिरेक्यांनी मारल्याच्या नंतर, देशातले निष्पाप लोक अतिरेक्यांनी मारल्याच्या काँग्रेसच्या लोकांना तुम्ही भाजपला वाटली पाहिजे. एक जण नंतर तुम्ही धार्मिक दंगल घडवण्याचा आपल्या प्रयत्न करत देशाची होता, बाहेर करून काढतात. देऊन राहुल गांधींना एक जण बालाजीराव, मी पूर्ण तुम्हाला वेळ देतो. त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या, मी येतो तुमच्याकडे. ठीक आहे, बालाजीराव बोला. तर सगळ्यात महत्वाचं, अजित चव्हाण सरांनी जो शब्द वापरला तोच मी त्यांच्यासाठी वापरतोय. लाज खरं तर तुम्हाला वाटली पाहिजे. त्या ठिकाणावरती निष्पाप लोकांची अतिरेक्यांनी निर्गुणपणे हत्या केल्याच्या नंतर सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटी शोधण्याच्या ऐवजी, देशाच्या सरकारचं अपयश शोधण्याच्या ऐवजी, त्यातनं धार्मिक दंगल शोधल्या नाहीत असं तुम्ही सिद्ध करून दाखवा. जात होता. त्या त्रुटी शोधल्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो, मी बोललो नाही. ठीक आहे, अजितराव त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या. राजीनामा द्यावा लागला. अजितराव देशावरती हल्ला झाल्यानंतर 3-3दा कपडे बदलणाऱ्या तुमच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. तुम्ही आम्हाला शिकवणार का? नाही, अजितराव त्यांचा ते करायला काय मी दोघांनाही थांबवतो. अजितराव, पंतप्रधानांनी योग्य पद्धतीने हाताळल्या पाहिजे, त्या हाताळलेल्याच आहेत. ठीक आहे, अजितराव त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. एकदा त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. मला बाकी पाहुण्यांना पण घ्यायचं चर्चेत. लक्षात घ्या की देशात ही 200 किलोमीटर आतपर्यंत सुरक्षा यंत्रणा भेदून ही लोक आले कशी, याचं उत्तर सरकार द्यायच्या ऐवजी आपल्याला नको त्या पद्धतीनं यावरनं वादंग निर्माण केल्या जातंय. ती माणसं मरतायत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ते गिबली आर्ट तयार करून त्यामध्ये धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मला एक मिनिट ठीक आहे, जवान शहीद झाले, काश्मीरी शहीद झाले. ठीक आहे, मी दोघांनाही थांबवतो. मला बाकी पाहुण्यांना चर्चेत आणायचंय. मी दोघांनाही थांबवतोय. दोघांची भूमिका काय आहे कळलंय, मला बाकी पाहुण्यांना आणायचंय या चर्चेमध्ये. आपल्यासोबत विकास लवंडे आहेत. विकासजी,
काँग्रेसनं ज्या प्रकारची ही टीका केली, खरं तर त्याच्यात सुद्धा वेगवेगळे मतभेद दिसत आहेत. वडेट्टीवार वेगळं बोलतायत तिकडे. वडेट्टीवारांना वाटतं हे ठरवून चाललंय सगळं, हे हल्ले बिल्ले सगळं ठरवून चाललंय. कोण काय तुमच्या कानातून विचारतं का म्हणे तुम्हाला काय तुमचा धर्म काय. तिकडे राहुल गांधी विश्वास दाखवत आहेत. आज पुन्हा ट्विट येतं की जबाबदारीपासून गेले. ते म्हणतात की मोदी कुठे गेले, मोदी तर इथंच आहेत, सगळं रद्द केलं. तुम्ही काँग्रेसच्या या भूमिकेच्या सोबत सहमत आहेत का? मुळामध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सरकारला या दहशतवादाच्या विरुद्ध लढण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सरकारबरोबर असल्याचं जाहीरपणे बैठकीत सांगितलेलं आहे, मीडिया समोर सांगितलेलं आहे आणि तो संदेश जगासमोर गेलेला आहे. आता हे प्रश्न जे उपस्थित होत आहेत हे प्रश्न चुकीचे आहेत का? तर अजिबात चुकीचे नाहीत. अजित चव्हाण काही जरी म्हणत असले पण देश प्रश्न विचारतोय की या पहलगाम मध्ये दरवर्षी हजारो पर्यटक त्या ठिकाणी येतात. हजारो पर्यटक येत असताना एरवी जम्मू काश्मीरमध्ये 100 मीटरवर 200 मीटरवर एक जवान त्या ठिकाणी संरक्षणासाठी असतो आणि त्या पहलगामच्या त्या परिसरामध्ये 10 जरी कमांडो त्या ठिकाणी त्या दिवशी असते तर या लोकांचे प्राण वाचले असते. परंतु राजकारण कोण करतंय हे जर प्रश्न विचारले तर आज गेल्या आठवड्याभरामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये जर आपण ठिकठिकाणी पाहिलं असेल तर मुसलमानांच्या दुकानातनं खरेदी करू नका, चौकात चौकात कोल्हापूर सारख्या शहरात शाहू महाराजांच्या फ्लेक्स लागले, अफजल खानाचा कोथळा फाडताना की दहशतवाद असा संपवायचा असतो वगैरे वगैरे. या पद्धतीनं देशामध्ये मुस्लिमांच्या विरुद्ध द्वेष पसरवून भारताच्या अंतर्गत हिंदू मुस्लिम वातावरण कोण वाढवतंय? हे राजकारण कोणाचं आहे? ठीक आहे. नितेश राणे असो संविधानिक पदावर बसून नितेश राणे रोज काय बोंबलतात हे मान्य आहे का तुम्हाला? ठीक आहे. आज मोदी साहेब ठीक आहे. या पद्धतीनं सर्वपक्षीय बैठक टाळतात हा प्रश्न विचारायला नको का? ठीक आहे, काँग्रेसच्या मी विचारतो तुमचे जे सवाल आहेत ते विचारतो. एक प्रकारे तुम्ही समर्थन केलेलं आहे, प्रश्न तुमच्या मनात सुद्धा आहे. ज्योती वाघमारे आपल्या सोबत आहेत, तुम्ही सरकारचा एक भाग आहात. ते असं म्हणतायत की विरोधक म्हणून आम्ही प्रश्न विचारले तर ते राजकारण झालं आणि मग तुम्ही जे करताय देशामध्ये ते काय आहे हा त्यांचा खडा सवाल आहे. माझा आवाज येतो? हो येतोय ताई. मला या ठिकाणी असं वाटतं की प्रश्न विचारणं साहजिक आहे. भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे, परंतु प्रश्न विचारणं हे वेगळ्या पद्धतीनं सुद्धा होऊ शकलं असतं. आपण जी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं 1-2 दिवसापूर्वी की युके मधल्या पाकिस्तान कॉन्सुलेटच्या बाहेर जेव्हा भारतीय लोक हे निदर्शन करत होते तेव्हा पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानं अशी सरकंश दुधाची खून केलेली होती. आज जर काँग्रेसच्या ऑफिशियल अकाउंटवरनं त्याच पद्धतीचा भारताच्या पंतप्रधानांचा सरकंशे जुदा करून फोटो ट्विट करणं ही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे का? अशा पद्धतीनं प्रश्न उपस्थित केले जातात का? दुसऱ्या पद्धतीनं ते प्रश्न विचारता आले नसते. त्याचा दृष्टिकोन असतो. थांबा, त्यांचं पूर्ण होऊ द्या, मी विचारतो तुम्हाला. का बरं आम्ही तुमचं एवढा वेळ शांतपणाने ऐकून घेतला, आता नाही तुम्ही बोला. पाकिस्तानची भाषा काँग्रेस का बरं बोलतंय? आणि असं जर असेल ना तर काँग्रेसने ना स्वतःचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस बदलून पाकिस्तानी नॅशनल काँग्रेस करून घ्यावं खुशाल, कारण पाकिस्तानची भाषा काँग्रेस करतंय. आज काँग्रेसने जे ट्विट केलं ना ते पाकिस्तानचा माजी मंत्री त्याच्या ऑफिशियल हँडलवरनं ट्विट करतो आणि भारताच्या पंतप्रधानांची त्यांची तर उडवण्याची पोस्ट तुम्ही करताय. तर द्यावं की रॉबर्ट वाड्रा म्हणतायत की जे काही घडलं इथं पहलगाम मध्ये की अल्पसंख्याकांना वगळलं जातंय, त्यांना प्रार्थना करू दिली जात नाही, मशिदींचं सर्वेक्षण केलं जातं म्हणून अशा पद्धतीचे हल्ले होत आहेत. हे ज्या वेळेला रॉबर्ट वाड्रा बोलतात, हे रॉबर्ट वाड्रा सोनिया गांधींचे जावई आहेत का हे पाकिस्तानचे जावई आहेत? जे विजय वडेट्टीवार म्हणतात की दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला करायला एवढा वेळ त्यांना असतो का? अहो वडेट्टीवार साहेब, आपल्याच देशावर वार करता तुम्ही, त्या दहशतवाद्यांच्या अंगात काही परकाया प्रवेश केला होता का तुम्ही? अरे ज्या भगिनीचं कुंकू पुसलं गेलं, जी लेकरं अनाथ झाली, ती का हो फोडून सांगतायत ना की आम्हाला धर्म विचारला गेला, आम्हाला कलमा म्हणायला सांगितला गेला. अरे बहिरे झाले काही लोक, राजकारण याही वेळेला पुसतंय का यांना की ज्या भगिनीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं त्या रडत सांगतायत की आमचा जीव वाचावा म्हणून आम्ही अल्लाहू अकबर म्हणालो, तरी सुद्धा त्या पीडितांवर, बळींच्या नातेवाईकांच्यावर सुद्धा यांना विश्वास नाहीये. काय बोलतायत आरबी तिम्मापूर? सिद्धारामय्या तर म्हणतायत की युद्ध करू नका पाकिस्तान बरोबर. का बरं सिद्धारामय्यांना का वाईट वाटतं? सैफुद्दीन सोज यांचं म्हणणं घ्या. सैफुद्दीन सोज म्हणतात
की पाकिस्तान जर सांगत असेल की त्यांचा सहभाग नाही तर पाकिस्तानच्या म्हणण्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. हे सैफुद्दीन सोद काँग्रेसचे नेते आहेत. जम्मू काश्मीरच्या काँग्रेसचे प्रमुख तारिक हमीद कर्रा म्हणतात की काही गोष्टी सोडवायला हव्यात आणि त्यासाठी चर्चा करायला हवी. मालिकाच आहे ती, स्टेटमेंटची मालिकाच आहे. मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या. त्यामुळे मला वाटतं की अशा वेळेला पक्ष विसरून देशाच्या सोबत उभं राहण्याची गरज आहे. अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा इंदिरा गांधींना दुर्गेची उपमा दिली होती जेव्हा त्यांनी पाकिस्तानवरती कारवाई केली होती त्यावेळेला. पण आज अशा वेळेला मला महाभारतातली एक गोष्ट आठवते की ज्या वेळेला वनवासात असताना आम्हाला वेळ दिला जात नाही. देतो तुमच्याकडे येतो बालाजीराव. करू द्या. नाही येतो विकासजी, येतो तुमच्याकडे. अजिबात अन्याय नाही होणार तुमच्यावर. हा, बालाजीरावांकडे मला जाऊ द्या. नाही, बालाजीरावांकडे मला जाऊ द्या. बालाजीराव 3 वेळेला त्यांना बालाजीरावांना कसं घेताय तुम्ही? नाही सर, त्यांच्याबद्दल आक्षेप नोंदवला म्हणून मला त्यांचं उत्तर घेऊ द्या. आम्ही देतो ना उत्तर त्याचे. नाही, त्यांचं उत्तर तुम्ही कसं देणार? नाही, काँग्रेसचं उत्तर तुम्ही कसं देणार? उत्तर त्याचं नाही, काँग्रेस फक्त एक स्टेटमेंट मला त्यांचं घेऊ द्या. बालाजीराव, तुमच्या पक्षाच्या हँडलवरून एखादी पोस्ट होते आणि पाकिस्तानमध्ये ते तिथले मंत्री रिट्वीट करतात, पाकिस्तानला गुदगुल्या होतात, याच्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटत नाही का आपलं काहीतरी चुकलंय म्हणून किंवा टायमिंग? अजिबात नाही. देशाच्या पंतप्रधानांना आणि सरकारला प्रश्न विचारणं, जनता प्रश्न विचारतीये की देश नेमकं काय करतंय आणि आम्ही विचारणं काय चुकीचं आहे. ठीक आहे. जनतेला रिप्रेझेंट करत असताना, 1 मिनिट संपू द्या मला, 30 सेकंदात संपवतो. आम्ही ते विचारलं आणि सर तनसे जुदा ही मानसिकता महायुतीतल्या घटक पक्षांची आहे. शिवसेनेच्या प्रवक्ता इथं सांगतायत तुमच्या तारतम्य नाहीये. गृहमंत्री एकीकडे म्हणतायत की एकही माणूस पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही आणि यांची माणसं म्हणतायत आम्ही कपडे ट्विट केले तो तुम्हाला फक्त मारकाट दिसते. लक्षात घ्या, मला बोलू द्या, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. एकीकडे एकनाथ शिंदे म्हणतायत 107 बेपत्ता आहे, देवेंद्र फडणवीस म्हणतात कोणीच बेपत्ता नाही. यांचंच सगळं गोलमाल चाललेलं आहे. कोणाची काय चाललंय राज्यात हे माहिती नाहीये. आणि राष्ट्रीय सुरक्षा, आमचा प्रश्न हा होता की ते आतमध्ये आलेच कसे, सुरक्षा यंत्रणा काय करत होती. ठीक आहे, त्याच्याबद्दलचा तपास सुरू आहे. एनआयच्या माध्यमातून त्याचा तपास सुरू आहे. सगळं समोर येईल. आपण तो तपासासाठी वेळ दिला पाहिजे. घडलेल्या घटनेच्या नंतरचा. बालाजी गाडी पाटील, तुम्ही इथं तुमच्या ड्युट्या नेत्यांचं समर्थन करायला इथं तुम्ही बसलेले आहात. हिंदुस्थानातली जनता एवढी मूर्ख वाटली का तुम्हाला? धमन्यांमधलं रक्त तापतंय लोकांच्या. काँग्रेसच्या लोकांना मारतील लोक रस्त्यावरती आता. ठीक आहे, महंत सुधीरदास सर, मानसिक संतुलन बिघडल्यासारखं बोलू नका. तुमचं मानसिक संतुलन अजितजी बिघडलेलं दिसतंय. इथं मुद्दा काय चाललेला, आपण इथं चर्चा करतोय एका मुद्द्यावरती. तुम्हाला एवढं काय मुद्द्यावरती चर्चा, हे मुद्दे असतील तुमच्यासाठी. मानसिक संतुलन बिघडलंय का तुमचं? मानसिक संतुलन बिघडल्यासारखं बोलू नका. एक लक्षात घ्या, पहलगामला झाल्याच्या नंतर तुमच्या ठीक आहे. मला महंत महामंडलेश्वर, मला महंत सुधीरदास यांना या चर्चेत आणण्याचे मी दोघांनी थांबवतोय. माफ करा, मला दोघांनी थांबवावं लागतंय. ठीक आहे, आपण असंसदीय भाषा नको. आपण सुधीरदासजींना विचारूया. आज देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या तिन्ही सैन्य दलांना सांगितलंय आमच्याकडून तुम्हाला पूर्ण मुभा आहे. तुम्हाला जी कारवाई करायची ते करा. हा देश तुमच्या पाठीशी आहे. अशा वेळी पंतप्रधान गायब असं म्हणणं तुम्हाला पटतं का? खरंच गेल्या 8 दिवसात या देशाचे पंतप्रधान गायब झाले का? नाही, अतिशय चुकीचं अशा पद्धतीचं एकंदरीत जे ट्विट करण्यात आलेलं आहे. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांच्या मागे आपण उभं राहण्याकरता इथे खरग्यांनी पत्र दिलं आणि खरग्यांना काँग्रेसमधनच विरोध होतोय. मला असं वाटतंय की हा जो मूळ मुद्दा आहे, आपण या मूळ मुद्द्याच्या काही विषय, सर मला सलग तुम्ही 2 मिनिटं द्या, 1 मिनिट द्या. प्लीज बोला. मी भारत ज्या वेळेला स्वतंत्र झाला आणि त्यावेळेला ज्या वेळेला पाकिस्तानने आपल्यावरती अटॅक केला, त्यावेळेला संपूर्ण सैन्य दलाची सगळी मंडळी म्हणत होती की आपण युनो मध्ये जाऊ नका. 7 दिवसानंतर 7 दिवस आम्हाला वेळ द्या, आम्ही काश्मीर पूर्ण ताब्यात घेतो. नेहरूंना असं वाटलं की मी युनोत जर गेलो तर माझी खूप मोठी प्रतिमा त्या ठिकाणी होईल. त्यामुळे काश्मीरच्या प्रश्नाला संपूर्णतः काँग्रेस आणि नेहरू जबाबदार आहेत. 62-62 साली सुद्धा हिंदी चीनी भाई भाई ज्या वेळेला त्यांनी नारा दिला
आणि चीनने आपला जो संपूर्ण प्रदेश म्हणतो आपण एखादा मंत्र म्हणा, मानस पाकिस्तान सरोवरापासून नुकसान करणं काहीतरी. त्याच्याबाबत काँग्रेस म्हणतो काही आपण बोलते एखादा का? मंत्र म्हणा, तो एखादा यज्ञ करा, त्या ठिकाणी एखादा नाही, यज्ञ करा आणि पाकिस्तान ऐका, नाश करा. तो मुद्दा एखादा मंत्र म्हणा, एखादा यज्ञ करा, तो मुद्दा आहे, तो तुम्ही उपस्थित करता का? पण विकासजी, युद्धामध्ये आपली जिंकायचं, कर्मकांडाची एक मिनिट, युद्धात जिंकायचं आणि तहात हारायचं ही काँग्रेसची नीती आहे. 72च्या वेळेला आपण 1,00,000 सैन्य त्यांचं सोडून दिलं आणि त्यावेळेला सैन्य दलाचे लोक म्हणत होते की आपण एखादा मंत्र म्हणा, एखादा कर्मकांड विकासजी, करा, पण एखादा मंत्राचा अपमान करताय का तुम्ही? हा जो कॉरिडॉर आहे, पद्धतीची तळ बांगलादेशचा उडवणं जो हे विषय अत्यंत चुकीचं आहे. तो तुम्ही विकास काढा. चव्हाणजी, तुमचे ते हिंदू विकासजी, धर्मामधल्या एका तुमचे- पदवीला प्राप्त असलेले संत आहेत, त्यांचं तरी नीट ऐकून घ्या. विकासजी, तुम्ही वारकरी संप्रदाय वेगळा. ऐकून घ्या. विकासजी नाही, नाही, ऐका, आम्ही वारकरी संप्रदायामधलेच आहोत. तुम- त्यांचं जर अहो, ऐकून तरी तुम्ही घ्या. काय बोल- बोलतायत ते हिंदू नाही, परंपरेमध्ये चुकीचं काही सांगू नका. ज्या क्षेत्रातलं नाही, तुम्ही चुकीचं- काही जे- चुकीचं सांगत जे- असाल तर आम्ही ऐकून घ्यायचं जे का? जे सत्य तुम्ही काही सांगतोय, चुकीचं सांगा. बांगला 1,00,000 लोकांना सोडून दिलं इंदिरा गांधींनी त्यावेळेला. भारताचा आणि हिंदू आपला पाकिस्तान सगळा करू नका. ताश्कंद करार काय आम्हाला केला? भारताचा ताश्कंद हिंदू करार कोणी पाकिस्तान केला? करायचा नाही. ताश्कंद करार कोणी आम्हाला केला? भारताचा हिंदू या पाकिस्तान पद्धतीने करायचा देशाचं जे नाही. नुकसान झालंय त्याच्या संपूर्ण जिम्म्याला आम्हाला काश्मीरपासून भारताचा हिंदू देशापर्यंत- पाकिस्तान करायचा नाही. विकासजी, हे सगळं आपण थोडं काही काळानंतर करू शकतो ना. आपण पुन्हा बडे मुद्दे नाही, करू, सगळं करू. विकासजी, तुमच्यामध्ये मी बोललो नाही. महंत म्हणून बोलावं, त्यांनी भाजप आणि संघाची भूमिका मांडू नये या ठिकाणावरती. ही त्यांनी देशाची WhatsApp भूमिका आहे. ही ऐकून घ्या विकासजी, ही देशाची भूमिका आहे. देशात काय घडलं, देशामध्ये काय घडलं, देशाचा 72-75 वर्षाचा इतिहास काय नाही, घडला, तुम्ही इतिहास त्याच्या मागची राजकीय तुम्ही नीट व्यवस्था आहे. इतिहास पुन्हा ही वाचला मांडायची नाही का? पुन्हा एकदा काय नीट मांडायचं? वाचला ठीक पाहिजे. आहे, ठीक आहे. महंतजी, इतिहास तुम्ही नीट वाचला मी तिघांनाही पाहिजे. थांबवतोय. व्यंकटेश केसरी सरांकडे मला जायचंय. वाचलेला आहे. केसरी सर, तुम्ही सगळं शांततेत ऐकलं. राजकीय नेत्यांचे हे आरोप प्रत्यारोप कायम सुरू असतात, पण राजकारणात सुद्धा टायमिंग महत्वाचं असतं. आज देशाचे सर्वोच्च नेते ते टायमिंग पाळताना दिसत आहेत. मी आधीच सांगितलं, उमर अब्दुल्लांचं कालचं भाषण अतिशय महत्त्वाचं होतं. त्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेतून त्यांनी सांगितलं, माझं राजकारण इतकं स्वस्त नाही आहे की आज या 26 जणांच्या प्रेतावर मी आज माझं राजकारण चमकून घेईल. ही जी राजकीय प्रगल्भता आहे, ती राजकीय प्रगल्भता दाखवण्यात आपले नेते कमी पडतायत का? विकासजी, असं आहे की राजकीय पक्ष राजकारणच करणार. ते नाही म्हणत करणार, हो म्हणत करणार. त्यांना त्यांच्या पद्धतीनं ह्याला अँगल द्यायची असतात, परसेप्शन क्रिएट करायचं असतं. परंतु या प्रश्नी मला 2-3 गोष्टी कळालेल्या नाही आहेत. काँग्रेसची भूमिका कोण ठरवतं? काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस कार्यकारिणी समिती ही ठरवती. मग एखाद्या ट्विटवरती एखाद्याने काही ट्विट केलं किंवा हेडलाईन्स फोटो टाकला म्हणून त्यावरती कोणी पाकिस्तानवाल्यांनी त्याचं एक्सप्लॉईट केलं, ते करणारच. ते कोणी बोललं तरी करणार. तिथं हे राईचा पर्वत कशासाठी करायचा हा एक भाग होता. दुसरा भाग असा होता की या प्रश्नी सर्वांची अपेक्षा अशी होती की ज्या दिवशी घटना घडली, पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौरा अर्ध्यावर सोडून परत आले, तर ते राष्ट्राला संबोधन करतील अशी एक अपेक्षा होती. खैर त्यांनी केलं नाही, हा वेगळा भाग आहे. परंतु ऑल पार्टी सर्वपक्षीय बैठक झाली, सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या भूमिकेला समर्थन केलं. त्याच्यानंतर या वादात किती पडायचं? कारण आता की आजची जी डेव्हलपमेंट आहे, युद्ध होणार की नाही, होणार तर कधी होणार, हा मुख्य प्रश्न आहे. अशा वेळेमध्ये राजकीय पक्षांनी काहीतरी तारतम्य दाखवलं असतं. कारण काय माहिती का की 1962 साली भारत सरकारने किंवा त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी जे काही पॉलिसी त्यांची जी होती त्याच्यावरती अजूनही आरोप केले जातात की तुम्ही चुकलं म्हणून. 1965, 1971 आणि कारगिल हे 3 युद्ध आपण जिंकलेली आहेत. म्हणजे 2 युद्ध काँग्रेसने जिंकली, काँग्रेस सरकारमध्ये असताना. तिसरं युद्ध वाजपेयी पंतप्रधान असताना जिंकलेले आहेत. पाकिस्तान विरुद्धची सर्व युद्ध आपण आतापर्यंत जिंकलेली आहेत. त्यामुळं मुख्य प्रश्न असा आहे की याच्यामध्ये की सरकार काय करणार. असं आहे की सरकार जे काही करेल त्याला लोकांना पाठिंबा द्यावाच लागेल. लोक पाठिंबा देतील, कारण तो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. परंतु राजकीय पक्षांनी हे राजकारण करणं, त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप करणं, शब्दच्छल करणं, हे म्हणजे मला वाटतं की हे फार बिलो दी बेल्ट आहे.
अशा वेळेस हे मात्र खरं की भाजपच्या स्वरात विरोधी पक्षांनी त्यांच्या मम म्हणावं हे शक्य नाही आहे. विरोधी पक्षांची एक भूमिका असते, सत्तारूढ पक्षाची एक भूमिका आहे. त्यामुळे भांड्याला भांडं लागणार, विरोधाला विरोध होणार. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन अशी काही पर्सनॅलिटी देशात आहे का की ज्याचा एक मॉरल व्हॉइस लोकांवरती परिणाम करेल? तो काही दिसत नाही सध्या. सर्वजण एकमेकाला तुम्ही प्रो पाकिस्तानी, तुम्ही अँटी पाकिस्तानी, आम्ही राष्ट्रभक्त, तुम्ही राष्ट्रद्रोही, या पद्धतीनं लोकांना ह्याच्यामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. राजकीय पक्षांना याच्यात आनंद वाटत असेल तर त्याने तो घ्यावा, म्हणजे त्याच्याविषयी काही राग नाही आहे. परंतु प्रश्न मोठे आहेत आणि असे की युद्ध करूनही प्रश्न सुटले का हा भाग आहे. आपण 3 युद्ध जिंकली त्यामुळे पाकिस्तान शांत राहिला का? नाही आहे. आज आपण न्यूक्लिअर बॉम्ब बनवला, पाकिस्ताननी बनवलेला आहे. आणि असं आहे की पाकिस्तान किती जरी जर्जर झाला असला तरी तो जिवंत ठेवण्याचं काम चीन आणि अमेरिका करते. त्यामुळं की पाकिस्तान संपला त्याला चिरडून टाकू, POK मध्ये म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आपण ताब्यात घेऊ, हे म्हणणं सोपं आहे, प्रत्यक्ष करणं अवघड आहे. आणि युद्धशास्त्राचा एक नियम असतो, युद्ध कधी सुरू करण्यापेक्षा युद्ध कधी मागे घेता येईल ह्याचं त्यांना टाइम टेबल ठरावा लागतो. आता पावसाळा आहे त्यामुळे हे युद्ध होणार नाही होणार कसे जाऊ आपण पाहतो नाही. युक्रेन आणि गाझापट्टीमध्ये वॉर चालू आहे ना, तो संपत नाही आहे तो. खरंय. त्यामुळं की राणा भीमदेवी थाटाची भाषणं 100% करणार, परंतु सरकारमध्ये जे बसले त्यांना फार पुढचा विचार करावा लागतो. सरकारमध्ये जे कोणी असतील, कारण त्याच्यामध्ये नॅशनल इंटरेस्ट त्याच्यामध्ये असतात. मला असं वाटतं की हे एक दिवसाचा वाद आहे. उद्या ज्यावेळेस सरकार मोठा निर्णय घेईल हे वाद आपोआप कमी होतील. ठीक आहे. अजितराव, सरांनी खूप सटीकपणे सांगितलं, अतिशय त्यांनी विश्लेषण केलं. एक मुद्दा आहे ना, ज्या प्रकारे विरोधकांमधले काही लोक तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी करतायत, तसंच विरोधी पक्षाला न आवडणाऱ्या काही गोष्टी तुमचे सुद्धा नेते करतायत. एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्यानंतर पुन्हा तुमच्या दुबे आणि कोण असतील त्या सगळ्या लोकांनी बोलणं योग्य आहे का हो? या देशामध्ये जर आपण देश म्हणून एका बाजूला म्हणायचं एक राहायचं आपल्याला, दुसऱ्या बाजूला अशा नेत्याने काही बरळायचं, हे योग्य आहे का? मी काहीही बरळले म्हणजे ते काही राष्ट्रविरोधी बरळले असं मला वाटत नाही. म्हणजे जबाबदारीने सांगतो. देशांतर्गत देशात आपण सगळे एक आहोत ना, तुम्हाला एक म्हणजे नाही, कोण आपण म्हणायचं सगळे सांगा? एक आहोत. या एक- देशामध्ये एक म्हणजे विलासराव, विचारांची सर्व राजकीय स्पष्टता पक्ष, असली पाहिजे. सर्व जाती धर्म, सगळे पक्ष, सगळे भारत म्हणून आपण एक आहोत ना. भारत म्हणून आपण एक आहोत, पण देशापेक्षा ज्यांना धर्म महत्वाचा वाटतो, बाळासाहेब त्यांना काय शब्दात बोलायचे ते आपल्याला माहिती आहे. माझं स्पष्ट विचारांची स्पष्टता असली पाहिजे. आमच्या विचारांची स्पष्टता आहे. ज्यांना पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडायचे, ज्यांना पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचंय, पाकिस्तानचा झेंडा जाळल्यानंतर ज्यांच्या बुडाला आग लागते, अशा लोकांच्या पार्श्वभागावर लाथच मारली पाहिजे आणि त्यांना दाबलंच पाहिजे. कारण 70 वर्ष या लोकांना आम्ही पोचतोय, ते आमचे नाहीत. रोहिंग्या बांगलादेशींना हा देश आंदण म्हणून द्यायची स्वप्न पाहणारे या देशामध्ये राज्यकर्ते असू शकत नाही. त्यांची स्पष्टता आहे. आणि यांच्या विरोधामध्ये कोणी जर बोलणार असेल तर ते आमचे लोक आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. सबका साथ, सबका विकास. या देशातल्या ठीक आहे. आमच्या एकाही या देशामधल्या राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधात घेतली. मुस्लिम आणि इतर सर्वांना विकाजी बोला. विकाजी तुम्हाला विकाजी तुमचंच नाव आहे ना, वेळ तुम्हालाच दिला. आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला वेळ द्या थोडासा. अहो विकाजी तुमचंच नाव आहे ना, एकच पॅनल मध्ये विकाजी आहेत, मी तुम्हालाच बोला म्हणालो. मुद्दा असा आहे अजित चव्हाण जे बोलतात हे गाव गप्पा बोलतायत. देश 140 कोटी लोक देश आहेत. कोण पाकिस्तानचा झेंडा इथे घेऊन मिरवते हो? कोणी मिरवत नाही. बघता की नाही तुम्ही? कोणी मिरवत नाही. तुमचे मंत्री नितेश राणे, तुमच्या सगळ्या RSSच्या पिलावर सोशल मीडियामध्ये बघा. करून घेतली तुम्ही, म्हणून तुमची भाषा आहे. तुम्ही किमान गांभीर्यानं बोललं पाहिजे. तुम्ही पत्रकार राहिलेला आहात, तुम्ही थोडं तरी तारतम्य ठेवून बोललं पाहिजे. तुम्ही काय बोलताय याची जाणीव तुम्हाला आहे काय? एवढ्या सिरियस तुम्हाला देशाची अखंडत्व टिकवायचंय का? देशाचं राष्ट्रीय ऐक्य टिकवायचंय का? ठीक आहे. अजितराव तुम्हाला चिंता आहे का? अजितराव मी तुम्हाला थांबवतो. विकासजी तुम्हाला वेळ दिलाय, तुम्ही सलग बोला. मी अत्यंत राष्ट्रीय एकात्मता भाजपला टिकवायची आहे का? भाजपाच्या डिक्शनरीमध्ये सर्व धर्मभाव शब्द आहे का? भाजपाच्या डिक्शनरीमध्ये राष्ट्रीय एकात्मता शब्द आहे का? भाजपाच्या डिक्शनरीमध्ये समता आहे का?
भाजपाच्या डिक्शनरीमध्ये बंधुभाव आहे का? भाजपाच्या डिक्शनरीमध्ये भारताची अखंडता हा शब्द आहे का? भारताच्या संविधानाबद्दल शब्द आहेत का? भारताच्या अंतर्गत राजकारणाचे मुद्दे तुम्ही राष्ट्रीय मुद्द्याच्या आधाराने वाढवू नका. हिंदू मुस्लिम हे राजकारण तुम्हाला भारतामध्ये हिंदुत्ववादीसाठी करायचं म्हणून कुणीतरी गृहमंत्र्याचं अपयश मुस्लिमांच्या माथ्यावर मारू नका. आज तुमचं गृह खातं किरण रिजिजूंनी माफी का मागितली? किरण रिजिजू केंद्रीय मंत्री देवाला मान्य नाही त्यांचे मुद्दे महाराष्ट्रासमोर जावे. आवाज दाबला. आज आपल्याला भारत एक राष्ट्र म्हणून टिकवायचे जे 70 वर्ष टिकवलेलं आहे, देशाची अखंडता टिकवलेली आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. भारताचा हिंदू पाकिस्तान करू नका. विकासजी मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे. खरंच दाद देतो मी तुम्हाला आता तुम्ही जे मुद्दे मांडले त्याच्याबद्दल, पण तुमच्या आरशात तुमची बघायची तयारी आहे का? तुम्ही बघताय का स्वतः आरशामध्ये? आज वडेट्टीवारांसारखे कित्येक लोक काय म्हणतायत, जे पीडित आहेत ना, सांगतायत त्यांना का खोटं ठरवलं जात आहे? तुम्ही राजकारण करत नाहीत मतांचं, तुम्हाला कुणाला खुश करायचंय? बघा, मुद्दा असा आहे, कुणीही कुणाला खोटं ठरवलेलं नाही. तुमचे सगळे मंत्री 7 दिवसात मंत्र म्हणतात, त्यांना ऐकवा विकासजींना. मला म्हणाले ते मंत्र म्हणतात, माहितीचे मंत्री काय मंत्र शरद पवार काय बोलले ते. तलवार काढून कोणाला दाखवते? नितेश राणे कोणाबद्दल बोलतो रोज संविधानाच्या पदावर राहून? ते चुकीचं बोलतायत हे सांगण्यासाठी ती जी नैतिकता असते ना, ती तुम्ही पाळायला हवी ना. तुम्ही एकदम पाळतोय म्हणून आम्ही पाठिंबा दिला सरकारला. आज जर का काँग्रेसचा पंतप्रधान गैरहजर राहिला असता सर्वपक्ष बैठकीला, भारतीय जनता पार्टीने कोणती भूमिका घेतली असती? मतं मिळवण्याकरता किती खालच्या पातळीवरती भारतीय जनता एखादी विचारधारा पार्टीने जाऊ शकते, याचं हे काँग्रेसचा अत्यंत विदारक उदाहरण महाराष्ट्र पाहतोय. हम्म. भगिनींना टिकल्या करायला लावल्या, कपडे काढून धर्म तपासला, बंदुकीच्या गोळ्या डोक्यात घातल्या. ज्यांना कलमा पडता येत नव्हता ते प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानंतर सुद्धा हे राजकीय सुद्धा झालेले लोक आहेत मतदानासाठी. अजितराव एक मुद्दा. अजितराव महाराष्ट्र पाहतोय. विकासजी मी दोघं नाही, जसा नाही विकासजी मी जसा तुम्हाला सवाल विचारला ना, मला अजितरावांना पण विचारू द्या. अजितरावांना पण मला विचारू द्या. अजितराव ते असं म्हणतायत की त्यांना धर्म विचारला नाही, कारण त्यांना कुणाला तरी खुश करायचंय. आणि अशा संकटाच्या काळात सगळा देश एकत्र आला पाहिजे इकडे बोलायचं, आणि दुसऱ्या बाजूला देशात तेढ कशी निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करायची, हे तरी कुठं योग्य आहे? अजिबात योग्य नाहीये. मी तुम्हाला तेच सांगतोय की आमच्या एकाही व्यक्तीनं विशिष्ट धर्माविषयी, मुस्लिमांचा देश आहे, मुसलमान या देशाचे मालक आहेत, बरोबर दर्जाचे शहरी आहेत, त्यांचा प्रश्न येतो कुठं? आणि हे सगळं 1000 पोस्ट दाखवतो अजितराव, 1000 पोस्ट दाखवतो राईट विंगच्या अशा ज्या सांगतायत की ह्या देशातून ह्यांना हकलून द्या त्यांना हकलून द्या. कोण हकलवू शकतो? पण या देशातनं बेकायदेशीर बांगलादेशी, रोहिंगे, पाकिस्तानी आणि ज्यांना पाकिस्तान बद्दल आणि ज्यांना देशाच्या महत्वाचा वाटतो, विजा कोणी दिला एवढा? पुस्तकांचे सांगितलं ना, ते संविधानापेक्षा महत्वाचं वाटतं. त्या लोकांना या देशामध्ये राहण्याचा 100% अधिकार नाही. ठीक आहे विकासजी, गौरवानं काय केलं ते सांगा. आमच्या धर्मात नाहीये. अरे या देशामध्ये हिंदू आधी भारत तयार आहे. बर एक मिनिट मी तिघांनाही थांबवतोय. सुधीरदाजी तुम्हाला असं वाटतं, हे बघा 62चं युद्ध असेल, 71चं युद्ध असेल, त्याची चिकित्सा आजही सुरू आहे. व्यंकटेश केसरी सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे. आपल्याकडे चिकित्सा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. NIA ची पूर्ण टीम आता काश्मीरमध्ये आहे, पहलगाममध्ये आहे. सगळ्या गोष्टींचा तपास सुरू आहे. कसे आले, काय झालं, षडयंत्र कसं झालं, कोण होतं, स्थानिक कोण, का सगळ्या गोष्टींची जी काही उत्तरं हवी आहेत ती देशाला मिळतील. पण लगेचच त्याच्या संदर्भातला कारवाई आणि आजच्या आज करा आणि बघायचं, हे राजकीय प्रेरित आहे? तुम्हाला वाटतं घाई केली जाते या सगळ्यामध्ये टीका करताना, राजकारण करताना? असं आहे की सैन्य दलाला ज्या वेळेला कारवाई करायची असते त्यावेळेला सैन्य दलाच्या काही प्रोसेस असतात, आणि त्या प्रोसेस जोपर्यंत तिन्ही सैन्य दलाचा पूर्ण होत नाही, त्यावेळेला इंदिरा गांधींना सुद्धा बांगलादेशच्या युद्धाच्या वेळेला सैन्य दलाच्या तत्कालीन असलेल्या प्रमुखांनी, फील्ड मार्शलांनी सांगितलं होतं की मी 6 महिने थांबल्याशिवाय मला कारवाई करता येणार नाही. मला विलासजींना एक उत्तर द्यायचंय तिथे. विकासजींनी माझ्यावरती
मंत्र म्हणा आणि अमुक तमुक काही काही वेडेवाकडे आरोप त्या ठिकाणी केले. पुलवामा झाला तुम्ही मंत्र म्हणा, शरद एखादा पवार- असं म्हणतोय मी. नाही, तुम्ही नाही, एखादा शरद मंत्र म्हणा, पवारांनी एखादा विधी करा, एखादा यज्ञ करा. बरं जाऊ दे, मला माझ्याकडे वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. पुलवामाच्या वेळेला सुद्धा शरद पवार अशाच पद्धतीने बोलले, पहलगामच्या वेळेला असेच बोलले आणि स्ट्राईक झाला होता की नाही याबाबत मी साशंका आहे. तुम्ही एखादा अशा यज्ञ करा, पद्धतीने आचार्य तुमचे साहेब, महाराज. महंतजी, आपण एखादा यज्ञ करा, एखादा विधी करा. तुमचा ऐकून घ्या. तुमच्या बोललं नाही. तुम्ही अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही. तुम्ही जे बोलत आहात त्याच्या 10 पट मलाही बोलता येतं. पण लक्षात ठेवा. ऐका ना, ते लोकांच्या भावना आहेत ना, ते ऐका ना, एक मिनिट विकाजी थांबा. ठेवून तुम्ही बोलत मग सुधीरदाजी थांबा, मला त्यांना उत्तर देऊ द्या, पाहिजेत वगैरे असं म्हणून एखाद्याचा अपमान विकाजी करणं हा विकाजी अत्यंत विकाजी चुकीचं एक सांगतो आहे. तुम्हाला, एक सांगतो, जरी सीमेवर युद्ध सुरू झालं, युद्ध आपलं सैन्य लढणार आहे, आपण सगळेजण असणार, आपल्या देशातले नागरिकच प्रार्थना करतील, मला आपल्या देशातले नागरिक देवाला प्रार्थना करतील की आपले सैनिक जिंकले पाहिजेत, आपले तुम्ही कराल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सैन्यांच्या ते सुखरूप परत यावेत याच्यासाठी आपण हात जोडणार. चुकीचं करणार तुम्ही नाही करणार. आमचा इंडिया आघाडी, मी तुम्हाला 3 वेळा सांगितलंय, इंडिया आघाडी सरकार सोबत आहे. दहशतवादाचा मुकाबला करणं म्हणजे भारताच्या मुसलमानांना मारणे नव्हे. दहशतवादाचा मुकाबला करणं म्हणजे पाकिस्तान बरोबर मग याचा अर्थ हिंदूंच्या भावना दुखावणं होतं का सर? सांगा मला. त्यांना बोलायला नाही, दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं म्हणजे आपल्या धर्माचं पालन मग तुम्ही काय वेगळं करता सांगा ना. तुम्ही त्याच्यावर टीका करता, तुम्ही काय करताय? मुसलमानांची सरळ आमच्या धर्म परंपरांची खिल्ली ठीक आहे, मी ज्योतिताई तुमची कमेंट, व्यंकटेश केसरी सरांकडे शेवटची कमेंट घ्यायला जायचं मला. दहशतवादाच्या विरुद्ध ज्योतिताई 30 सेकंद प्लीज बोला सलग बोला, मी कुणाला बोलू देणार नाही. माझा मुद्दा पूर्ण करू द्या. मला या ठिकाणी महाभारतातला प्रसंग आठवतो, जेव्हा दुर्योधनावरती गंधर्वांनी हल्ला केला तेव्हा धर्मराज युधिष्ठिरांनी अर्जुनाला वाचवायला पाठवलं. तेव्हा अर्जुनाने विचारलं की ज्यांनी आपल्याला वनवासात पाठवलं त्यांना आपण वाचवायला का जातोय? तेव्हा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की आपापसात भांडताना ते 100 आणि आम्ही 5 आहोत, परंतु बाहेरच्यांशी भांडताना आम्ही 105च आहोत. हे जर सौजन्य त्या कौरव पांडवांच्याकडे असेल तर ह्या राजकीय पक्षातल्या या नेत्यांच्याकडे काय नाहीये. आज मला सांगा की ज्या पद्धतीने बेजबाबदार विधानं इथे केली जात आहेत, ही वेळ आहे पाकिस्तानला धडा शिकवायची आणि पाकिस्तानला सांगायची कि ए पाक, तेरा ये ख्वाब अधूरा है, अधूरा ही रहेगा, तू किस्मत का मारा है और मारा ही रहेगा, तेरे हर सवाल का जवाब करारा ही रहेगा, और कश्मीर हमारा था और हमारा ही रहेगा, और तो हर युद्ध में हिंदुस्तान से हारा था और हारा ही रहेगा. एका बाजूला आपण बघितलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांनी तिथल्या पर्यटकांना सोडवलं, पण थांबा मला बोलू द्या आणि त्याचबरोबर जो काश्मीरी मुस्लिम सय्यद शहा यांनी त्या पर्यटकांना वाचवलं होतं ना, त्यांना सुद्धा शिंदे साहेबांनी मदत केली. कुठल्या प्रचाराचं भाषण आणि कुठल्या त्यांचं गोष्टी म्हणणं मांडू बोलताय? द्या ना. बोलू नये. जनतेच्या भावना आम्ही बोलू नये. ठीक आहे माझा वेळ संपलाय. व्यंकटेश केसरी सर, शेवटची कमेंट. आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्य दलांना सांगतात तुम्हाला मुभाय कारवाई करण्याची, याचा अर्थ आज काय परिस्थिती आहे याचा अंदाज देशाला, सगळ्या राजकीय पक्षांना यायला हवा. तुम्हाला काय वाटतं या घडीला सगळ्या राजकीय नेत्यांनी काय करणं गरजेचं आहे? देश म्हणून आपली जबाबदारी काय? अगदी बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आणि आज ज्या बैठका घेतलेल्या आहेत, या बैठका केवळ अशा गप्पा मारण्यासाठी नाहीत. एक त्यांच्यासमोर ॲक्शन प्लॅन आहे, त्याची चर्चा त्यांनी केली असणार आहे आणि त्याच्यानंतरचं पुढचं टायमिंग होईल. म्हणजे मी तर तुम्हाला एवढं सांगेन की उद्या जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेतले विरोधी पक्षांशी जर एकत्र भेट घेतली तरी आजची जी चर्चा आहे ती एका क्षणार्धात विरून जाईल. असं आहे की पंतप्रधानांना सुद्धा पूर्ण देश त्यांच्या पाठीमागे हवा आहे, कारण आपण एक वॉर करण्याच्या तयारीत चाललो आहोत, आपण एक धडा शिकवण्याच्या तयारीत चाललेलो आहोत. अशा वेळेस सर्व बाजूचा विचार करून 140 कोटीचा हा देश आहे. युद्ध करणं म्हणजे काही फटाके उडवण्यासारखं नाही आहे. त्याचे आर्थिक आणि त्याचे वेगवेगळे परिणाम असतात. आपण जे स्टुडिओत बसलो त्याच्यापैकी कोणी बॉर्डरवरती जाऊन लढणार नाही आहे. त्याचे परिणाम मोठे आहेत. त्यामुळं राज्यकर्त्यांना त्याचे फार गांभीर्यानं त्याचे निर्णय घ्यावे लागतात.
त्याचे जशी एक प्रकारचे मिलिटरी ऑप्शन असतं त्याचप्रमाणे डिप्लोमसीसुद्धा चालती, त्याचप्रमाणे इकॉनॉमीसुद्धा असती. त्यामुळे ह्या तिन्ही चारही गोष्टीचा सर्व बाजूने विचार करावा लागतो. मला वाटतं की सरकार गांभीर्याने ह्या प्रश्नाकडे बघतंय आणि विरोधी पक्षसुद्धा ज्यावेळेस ते ऑल पार्टी मिटिंग झाली तेव्हा सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे. काही फुटकाळ नेते काही बोलत असतात त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही आहे. ज्यांना निर्णय घ्यायचा ते निर्णय आणि घेतलेला आहे. आज निश्चितपणे आपण सगळ्यांनी युनाइटपणे आम्ही एक आहोत, एक देश म्हणून उभे आहोत आणि दहशतवादाच्या विरोधातली ही लढाई आमची सगळ्यांची एकत्रितपणे लढाई आहे. हा मेसेज सगळ्या जगाला देणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासाच्या बळावर आपले सैनिक आपला प्राण तळहातावर घेऊन शत्रूशी 2 हात करणार आहेत. त्यांचं मोरल कुठे डाऊन होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण प्रेक्षकांचं काय मत आहे? मोदींचा हेडलेस फोटो काँग्रेसनं चूक केली का? बघा प्रेक्षकांना काय वाटतंय. 65% लोकांना चूक वाटतंय. आशा करूया अशा चुका पुढच्या काळात टाळल्या जातील, कारण परिस्थिती वेगळी आहे. 5 वर्ष आपल्याकडेच आहेत आणि पुढच्या काळात राजकीय निवडणुकीच्या काळामध्ये तर हे सगळं होत राहणार आहे. पण आज वेळ मात्र देश म्हणून उभं राहण्याची आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.